नमस्कार. आज आपण 31व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 31. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. श्लोकाचा अर्थ, तो तात्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परमशांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही. तो तात्काळ धर्मात्मा होतो, अर्थात महान पवित्र होतो, कारण हा जीव स्वतः परमात्म्याचा अंश आहे आणि जेव्हा याचा उद्देशच परमात्म्याच्या प्राप्तीचा होतो, तर आता त्याच्या धर्मात्मा होण्यास कशाला उशीर लागेल. आता तो पापात्मा कसा राहील, कारण तो धर्मात्मा तर स्वतः होताच, केवळ संसाराच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी पापात्मेपणा आला होता, जो आगंतुक होता. आता अहंता बदलल्याने संसाराचा संबंध राहिला नाही, त्यामुळे तो जसाच्या तसा म्हणजे धर्मात्मा राहिला. हा जीव जेव्हा पापात्मा बनला नव्हता तेव्हाही पवित्र होता आणि जेव्हा पापात्मा बनला तेव्हाही तसाच पवित्र होता. कारण परमात्म्याचा अंश असल्याने जीव नेहमीच पवित्र असतो. केवळ संसाराच्या संबंधाने तो पापात्मा बनला होता. संसाराचा संबंध सुटताच तो जसाच्या तसा पवित्र राहिला. पापाची भावना राहिली असताना मनुष्य मला केवळ भगवंताकडे वाटचाल करावयाची आहे असा निश्चय करू शकत नाही. ही गोष्ट बरोबर आहे, परंतु पापी मनुष्य असा निश्चय करू शकत नाही, असा काही नियम नाही. कारण सर्व जीव परमात्म्याचे अंश असल्याने तत्वतः निर्दोष आहेत. संसाराच्या आसक्तीमुळेच त्यात आगंतुक दोष येतात. जर त्याच्या मनात पापाविषयी घृणा निर्माण झाली आणि असा निश्चय झाला की आता भगवंताचेच भजन करायचे आहे, तर तो फार लवकर धर्मात्मा बनतो. कारण जिथे संसाराची कामना असते तेथेच भगवत भक्तीची रुचीही असते. जर भगवत भक्तीची रुची दृढ होईल तर कामना आसक्ती नष्ट होत असते. मग भगवत प्राप्तीमध्ये उशीर लागू शकत नाही. तो फार लवकर धर्मात्मा होतो याचे तात्पर्य त्याचे ठिकाणी जे थोडे दुराचार दिसतात तेही टिकणारे नाहीत. कारण सर्वचे सर्व दुराचार संसाराला दिलेल्या महत्वावर टिकून असतात. परंतु जेव्हा तो संसारात कामना रहित होऊन केवळ भगवंताचीच इच्छा करतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात संसाराचे महत्व न राहता केवळ भगवंताचेच महत्व कायम राहते. भगवंताचे महत्व कायम असल्याने तो धर्मात्मा होतो. जो केवळ धार्मिक क्रियेने धार्मिक बनतो, त्याच्या अंतःकरणात भोग आणि ऐश्वर्याची कामना असल्याने त्याला भोग आणि ऐश्वर्य तर मिळू शकते, परंतु शाश्वत शांती मिळू शकत नाही. दुराचार्याची अहंता बदलल्यावर जेव्हा तो भगवंताशी अंतःकरणातून एक होतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात कामना राहू शकत नाही, असतचे महत्व राहू शकत नाही, म्हणून त्याला शाश्वत राहणारी शांती मिळते. प्रतिजानीहि याचा अर्थ प्रतिज्ञा कर किंवा दृढ निश्चय कर असा होतो. याचा प्रयोग करून भगवंतांनी असे दाखविले आहे की, अर्जुना, मी तुला आपल्या भक्तीचे व भक्ताचे हे जे महत्व सांगितले आहे त्याबद्दल तू किंचितही संशय न बाळगता त्याला पूर्णपणे सत्य समजावेस आणि दृढतेने धारण करावेस.
माझ्या भक्ताचा विनाश अर्थात पतन होत नाही हे म्हणण्याचे तात्पर्य, जर तो माझ्या संपूर्णपणे सन्मुख झाला आहे तर आता त्याच्या पतनाची थोडीही शक्यता राहत नसते. पतनाचे कारण तर शरीराशी आपला संबंध मानणेच होते. त्या मानलेल्या संबंधापासून संपूर्णपणे विमुख होऊन जेव्हा तो अनन्य भावाने माझ्या सन्मुख झाला तर त्याच्या आता पतनाची शक्यता होऊच कशी शकते. माझ्या भक्ताचे क्रमशः उत्थानच होत राहते, पतन होत नाही. म्हणजे तो आपल्या स्थितीपासून कधी ढळत नाही व त्याला नीच योनी किंवा नरकादीच्या प्राप्तिरूप दुर्गतीही मिळत नाही. पूर्वी सांगितल्याप्रमाणेच क्रमशः दुर्गुण व दुराचार यांनी पूर्णपणे रहित होऊन लगेचच तो धर्मात्मा बनतो व त्याला परमशांती प्राप्त होते. अशा प्रकारे आज आपण 31व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 32व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.